विक्रोळीतील टागोर नगरमधील ही धक्कादायक दृश्ये पावसाळा तोंडावर असतानाही नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले स्पष्ट दिसतायत। मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये महापालिकेच्या गाळ काढण्याचा कामाचा वेग आधीच मंदावलेला असताना त्याचा थेट परिणाम विक्रोळी परिसरावर होताना दिसतोय। अधिकृत आकडेवारीनुसार पूर्व उपनगरांमध्ये केवळ सुमारे 21% गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे उर्वरित मोठे काम अजून बाकी आहे। याच पार्श्वभूमीवर टागोर नगर सारख्या भागात नाल्यांची स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे। नाल्यांमध्ये प्लास्टिक, साचलेला गाळ आणि घन कचऱ्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जातोय। विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला हे भाग पारंपरिकदृष्ट्या पूरप्रवण मानले जातात। त्यामुळे वेळेत नाले सफाई न झाल्यास पावसाळ्यात पाणी साचते, रस्ते जलमय होणे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता अधिक आहे। स्थानिकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही कामाचा वेग वाढलेला दिसत नाही। प्रशासनाकडून काम वेळेत पूर्ण होईल असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच चित्र दाखवत आहेत। टागोर नगरमधील ही दृश्ये केवळ एका भागाची नसून संपूर्ण पूर्व उपनगरातील संथ गतीने सुरू असलेल्या कामाचे वास्तव दर्शवत आहेत। आणि जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या पावसाळ्यात विक्रोळीकरांसमोर पूरस्थितीचे गंभीर संकट उभे राहू शकते। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।